Co-presented by Sainik 710 असली waterproof ply. Co-powered by अभयचे जांभूळयुक्त जम्बवासव मधुमेहींसाठी संजीवनी. नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. वर्षा निवासांनी रात्री उशिरापर्यंत महायुतीची खलबतं. जागावाटपाबाबत जवळपास 5 तास चर्चा झाल्याची माहिती. निवडणूक आयोगाच्या राज्यामधल्या आढाव्यानंतर राजकीय पक्षातील घडामोडींना वेग. दिवाळीनंतर निवडणुका घ्या, राजकीय पक्षांची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी. महाराष्ट्रामधील 11 राजकीय पक्षांसोबत निवडणूक आयोगाची चर्चा. पंतप्रधान मोदी आज पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक आणि स्वारगेट कात्रज मेट्रो मार्गाचं भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होणार. उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज नागपूरच्या कळमेश्वरमधील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण. मालवण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवरायांच्या पुतळ्याची सुरक्षा तपासणी पूर्ण. जितेंद्र आव्हाडांकडून अजित पवारांच्या सभेचा व्हिडिओ ट्विट. पैसे देऊन सभेमध्ये लोक बोलावल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप. दादा गुलाबी झाले तरी सभेला लोक येत नाहीत, आव्हाडांचा टोला. आनंद दिघेंना मारलं गेलं, संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहिती. सर्व गोष्टी कालांतरानं बाहेर येतील, संजय शिरसाट यांचं वादग्रस्त विधान. तेव्हा तुम्ही गप्प बसला, पदं उपभोगली आणि आज 23 वर्षानंतर प्रश्न उपस्थित करताय, मग या षडयंत्रामध्ये तुम्हीही होतात का? शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंचा सवाल. सत्ता तुमचीच, दिघेंच्या प्रकरणाची चौकशी करायची असल्यास करा, अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर पलटवार. स्वार्थासाठी योजना तयार केल्यास परिणाम होईल. राज्य खड्ड्यामध्ये घातलं जात असेल तर चुकीचं. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता नवीन उद्योगांना. अनौपचारिक गप्पांवेळी राज ठाकरेंचं वक्तव्य. राज्य खड्ड्यामध्ये नाही तर प्रगतीपथावर घेऊन जाऊ, तुमचे सहकार्य हवं. राज ठाकरेंच्या अनौपचारिक गप्पांच्या वेळेला वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. इंदापूर विधानसभेसाठी आज बारामतीच्या गोविंद बागेमध्ये बैठक. हर्षवर्धन पाटलांना पक्षामध्ये घेऊन उमेदवारी देण्याबाबत कार्यकर्त्यांचा विरोध. इंदापुरातील कार्यकर्ते आज मोठ्या संख्येनं बारामतीमध्ये जमणार. नागपूर जिल्ह्याचा आमदार म्हणून उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये अस्वस्थ होतो. ठाकरेंनी नागपूर जिल्ह्याला द्वेषानं वागणूक दिली. आमदार आशिष जयस्वालांची ठाकरेंवर टीका. बहिणींना टेबलावरून लाच द्यायची होती म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार काढायला पैसे नाहीत आणि लाडकी बहीण योजना आणतात, प्रणिती शिंदेंची टीका. महायुतीमध्ये फिरत्या मुख्यमंत्री पदावर चर्चा. सूत्रांची माहिती. 5 वर्षात तिन्ही पक्षांकडे सीएम पद जावं अशी महायुतीमध्ये चर्चा. महायुतीमधल्या चर्चेचा विरोधकांकडून जोरदार समाचार. मुख्यमंत्रीपद संगीत खुर्चीसारखं. अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण करायची आहे, अंबादास दानवेंचा टोला. आम्ही पदासाठी नाही तर जनतेच्या सेवेसाठी सत्तेत. विरोधकांच्या टीकेनंतर प्रफुल्ल पटेल यांचं प्रत्युत्तर. दादा म्हणाले, पावसात वादळात पुतळा टिकला पाहिजे. भुजबळांची प्रतिक्रिया. तर दुधाने तोंड बोलल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, अजित पवारांचं विधान. भुजबळ एखादं काम हातात घेतात तेव्हा चांगलंच करतात. नाशिकमधल्या पुतळ्याचं काम देखील ब्रँड भुजबळांसारखं. देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक. सिंगम राऊतांनी सिंगम फडणवीसांची चिंता करू नये. प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर निशाणा. चमचेगिरी केलेल्या संजय राऊत यांना धर्मवीरची पटकथा काय कळणार, दरेकरांचा निशाणा. सिनेट निवडणुकीमधील विजयानंतर मातोश्री बाहेर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष. ये है 10 का दम. विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे, आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. मुंबई सिनेट निवडणुकीच्या यशानंतर ठाकरे गटाच्या युवा सेनेचा मातोश्रीवर जल्लोष. विजयी उमेदवारांचा मातोश्रीवर जाऊन जल्लोष. हिंगोलीमध्ये रोहित पवारांचे भावी मंत्री असा उल्लेख असलेले बॅनर लागले. रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनरबाजी. उभं करायला अक्कल लागते, उद्ध्वस्त करायला नाही. शरद पवारांचा कर्जत जामखेडमधून राम शिंदेंवर निशाणा. सिनेट निवडणुकीचा राज्याच्या राजकारणाशी संबंध लावणं योग्य नाही, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर. अब्दालीच्या फौजदारांनो, आधी पोराशी निपटा, बापाचा विषय तुमच्या बसचा नाही. सिनेट निवडणुकीच्या निकालानंतर अंबादास दानवेंची टीका. महाराष्ट्रामधील 11 राजकीय पक्षांसोबत भेट घेऊन चर्चा केली. सण उत्सव पाहून निवडणुकांची घोषणा करावी अशी राजकीय पक्षांची भूमिका. निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांची माहिती. मवियामध्ये ठाकरे गटाला 44 जागा मिळतील अशी स्थिती. काँग्रेस 150 तर पवार गट 88 जागांची मागणी करणार अशी स्थिती. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा दावा. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण दिल्यास दंगली होतील. महाराष्ट्राचा मणिपूर होईल. मुख्यमंत्र्यांनी जीआर काढण्याचं आश्वासन देणं घटनाबाह्य. भाजपनेते पद्माकर वळवींचं वक्तव्य. धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याविरोधात शिरवाळ आक्रमक. सोमवारपासून मंत्रालयासमोरच्या गांधी पुतळ्याजवळ शिरवाळांचं धरडा आंदोलन. धनगर समाजाला एसटी समाजामध्ये समाविष्ट केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, धर्मराव बाबा आत्राम यांची भूमिका.
दिवटा आमदार म्हणत सुनील टिंगरेंचा शरद पवारांकडून समाचार, तू सोडून गेला ठीक, निवडणुकीमध्ये जनता तुझा बंदोबस्त करेल. वडगाव शेरीमधून पवारांचा टिंगरेंना इशारा. शरद पवार माझ्यासाठी कायमच आदरणीय, माझा कान पकडायचा त्यांना अधिकार, प्रत्युत्तर देणार नाही. पवारांच्या टीकेवर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक. केईएम रुग्णालयामध्ये 2022 मध्ये सुरू केलेल्या कॅथलॅबद्वारे हृदयविकाराचा झटका आलेल्या 189 जणांचे प्राण वाचवण्यात यश. 40% रुग्ण हे 50 वयोगटाच्या आतील. ठाणे, नवी मुंबई, वसई विरार परिसरामधील खासगी विकासकांच्या प्रकल्पातील घरं परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध होणार. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सोडतीशिवाय घर घेण्याची संधी. मंडळाकडे 913 घरं विक्री वाचून रिक्त. भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेवरील 57.50 आणि 46 मीटर लांबीच्या 2 विशेष स्पॅनची यशस्वीरित्या उभारणी. उभारणीसाठी 450 आणि 700 टन क्षमतेच्या क्रेनचा वापर. गोरेगावच्या सिद्धार्थनगरमध्ये पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडापैकी 4 भूखंडांवर घरं बांधण्याचा निर्णय. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विकास होणार. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची राज्य कोट्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा होणार. मदतीचा हात एकनाथ उपक्रमाअंतर्गत जळगावच्या अमळनेरमधील टाकरखेडेमध्ये मोफत भांडे वाटप. बांधकाम कामगारांना भांड्यांचं वितरण. धुळे तालुक्यामध्ये दरोड्याचा गुन्हा काही तासातच उलगडला. 5 बुरटे लुटारू ताब्यात. 1,11,000चा मुद्देमाल जप्त. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना घड्याळाच्या ऐवजी दुसरं चिन्ह द्या. सुप्रीम कोर्टामध्ये शरद पवार गटाच्या वतीनं याचिका दाखल. 1 ऑक्टोबरला याचिकेवर होणार सुनावणी. परिवर्तन घडवण्यासाठी कुटुंबातून बाहेर पडलोय. शरद पवारांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी. म्हाड्याचे आमदार बबनराव शिंदेंचे पुतळे धनराज शिंदेंकडून बंडखोरी. म्हाडा विधानसभेसाठी मवियाकडून शिवतेज सिंह मोहिते पाटील इच्छुक. शिवतेज सिंह माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे. मोहिते कुटुंबाचं याबाबत मात्र मौन. कार्यकर्त्यांच्या मागणीचा विचार करून पुढील निर्णय घेणार. भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य. तुतारीसोबत चला असं काहींचं मत तर अपक्ष लढा असा काहींचा सूर असल्याची पाटलांची माहिती. हर्षवर्धन पाटलांची मी स्वतः बोललोय, तुतारी नाही तर ते भाजपचंच राहतील असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलंय. सुधीर मुनगंटीवारांची स्पष्टोक्ती. काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून रत्नागिरी जिल्ह्यामधील 3 जागांची मागणी. रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूणच्या जागेची काँग्रेसच्या जिल्हा प्रभारींकडे मागणी. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संधी दिल्यास कोल्हापूर उत्तरमधून निवडणूक लढणार. धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांचं वक्तव्य. पवार गटाच्या माजी उपनगराध्यक्षांना मारहाण केल्याच्या आरोपामध्ये संजय काका पाटलांसह 5 जणांवर गुन्हा. रोहित पाटील भंपक. संजय काकांची टीका तर कोण भंपक, लोकसभेला जनतेनं दाखवलं. रोहित पाटलांचं प्रत्युत्तर. सोलापूर भाजप उपाध्यक्ष मळसिद्ध मुगळे यांनी आमदार सुभाष देशमुखांना दिला आव्हान. यंदा एकच निर्धार, भूमिपुत्रच आमदार. सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये लागले बॅनर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर खंडणीचा आरोप. निर्मला सीतारामन यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. इलेक्टोरल बॉन्डद्वारे खंडणीच्या आरोपासंदर्भात बंगळुरू विशेष न्यायालयाचे आदेश. मनोज जरांगे दसऱ्याला नारायणगडावर मेळावा घेण्याची शक्यता. जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून मेळाव्याची चाचपणी. राज्यामध्ये सोमवारपासून हर घर दुर्गा अभियानाची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या हस्ते शुभारंभ. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांची घोषणा. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अभिनेत्री अदा शर्माचीही उपस्थिती असणार. वकील कटार नवरेंकडून आरोपी अक्षयच्या एन्काउंटरचं रिक्रिएशन. तळोजा कारागृह ते मुंब्रा बायपास जाण्यास किती वेळ लागतो याची पडताळणी. सीन रिक्रिएशनच्या माध्यमातून तथ्य जाणून घेण्याचा प्रयत्न. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टामधील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करा. तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलिसांना निलंबित करा. वकील घनश्याम उपाध्याय यांची सुप्रीम कोर्टामध्ये याचिका. चाळीसगावच्या केळीला दिल्लीकरांची पसंती. शेतकऱ्यांना चांगला भाव दिसत असल्यामुळे दिलासा. चाळीसगावच्या पाटणा शिवारामध्ये पावसामुळे बंधारे ओव्हरफ्लो. पाटणा शिवारातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मिटला. धाराशिवच्या परंड्यातील सीना कोळगाव धरण 100% भरलं. सीना नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा. परंडा तालुक्यामधल्या 8,700 हेक्टर क्षेत्र प्रकल्पावर अवलंबून. भुसावळच्या हातनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडले. धरणातून सध्या 47,393 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. अहमदनगरच्या कोपरगावमध्ये अतिवृष्टीमुळे उभं पीक पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वदूर पावसाची हजेरी. अनेक ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या लासलगावमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांना फटका. शेतामध्ये पावसाचं पाणी साचत असल्यामुळे पीक खराब होण्याची भीती.
भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेमध्ये गोंधळ, कामगारांचा थकीत पगार न देता कारखाना निराली ग्रुपला चालवायला दिल्यामुळे गोंधळ. लातूरमधल्या रेणा साखर कारखान्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प सुरू, कारखान्याच्या 22व्या सर्वसाधारण सभेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन. अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा 57,000 हेक्टरवरील पिकांना फटका, 57,319 शेतकऱ्यांचं नुकसान. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते नॅचरल शुगरच्या लाभांशाचं वाटप, धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या रांजणीमध्ये कार्यक्रम संपन्न. आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वामध्ये 5,000 युवकांचं शिवनेरी किल्ल्यावर श्रमदान, तरुणांनी शिवरायांच्या विचारांचं ब्रँड अँबॅसेडर होऊन काम करावं, आमदार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. परभणीमध्ये मराठा समन्वयक सुभाष जावळे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस, ईडब्ल्यूएस बहाल करण्याच्या मागणीसाठी उपोषण. बुलडाण्यामधल्या चिखली ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय कक्षामध्ये ठाकरे गटाचा ठिय्या, शवविच्छेदनासाठी नातेवाईकांकडून पैसे घेत असल्याचा आरोप.